महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यातील 8ही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। अमरावती जिल्ह्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती मतदारसंघाची चर्चा आता सर्वत्र चालू आहे। अमरावती मतदारसंघातून 28 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले। राष्ट्रीय पक्ष भाजपा व मित्र पक्षांची सरळ लढत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत दिसत आहे। अमरावती मतदारसंघाचा विचार केला असता हा मतदारसंघ संपूर्ण शहरी विभाग आहे, त्यामुळे या मतदारसंघाला अति महत्त्व आहे। 2014 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात प्रवेश केलेले डॉक्टर सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांना धोबी पछाड देत आपला विजय निश्चित केला होता। विकास पुरुष म्हणून अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख बनवलेले डॉक्टर सुनील देशमुख यांनी अमरावती मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली। केंद्रापासून तर राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या भाजपाचे ते आमदार असल्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघासोबतच लगत असलेला मतदारसंघ बडनेरा याचा सुद्धा विकास केला आहे। भविष्यात शहरात वाढती लोकसंख्या व त्यामुळे जनतेच्या भौगोलिक दृष्ट्या प्रगतीसाठी व सुखसोयी करता अनेक कामे केंद्रातून खेचून आणली। अमरावतीची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा येथून अमरावतीला पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत योजना पाईपलाईनची पुनः बांधणी करणे असो किंवा शहराचा नकाशा देशातच नव्हे तर जगात ओळख बनावी या स्वप्नाला आपल्या छातीशी बांधून राज्य शासनाकडून अमरावतीची नवीन ओळख बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरणासाठी शासनाकडून करोडोचा निधी खेचून आणला। यासारखे अनेक मोठे कार्य आमदार सुनील देशमुख यांनी स्वतःच्या कार्यकाळात केली। सध्या स्थितीत अमरावतीचा विकासाचा विचार करता असे प्रकर्षाने लक्षात येते की महाराष्ट्राचा विकास सुरू झाला असला तरी संपूर्ण विकास कार्यासाठी खूप वेळ लागणार आहे। होऊ घातलेल्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत अमरावतीमधून अमरावतीची जनता आता आपला कौल कोणाला देणार हे बघणे आहे। विदर्भ न्यूज करिता संपादकीय वृत्त डॉक्टर कुशल लोटे यांच्या लेखणीतून हा वृत्तांत।